नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना आजपासून सरकाराकडून हे मिळणार फायदे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्र राज्यातील लाखो राशन कार्ड धारकांच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे. राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गरिबांना मोठा फायदा होणार आहे. आता राशन कार्ड धारकांना दरमहा दुकानाला जाण्याची गरज राहणार नाही, कारण जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे संपूर्ण अन्नधान्य एकाच वेळी वितरित केले जाणार आहे. बघा तर मंडळी, राशन कार्डाचे महत्त्व आणि त्याची भूमिका. राशन कार्ड हे गरीब घरासाठी एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. हे केवळ मोफत अन्नधान्य मिळवण्याचे साधन नाही, तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारा एक मुख्य ओळखपत्र देखील आहे. यामध्ये तांदूळ, गहू आणि इतर आवश्यक वस्तू अत्यंत कमी किमतीत किंवा विनामूल्य मिळतात. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हे एक महत्त्वाचे आर्थिक आधार आहे. बघा तर मंडळी, सरकारचा नवीन धोरणात्मक निर्णय कोणकोणते आहेत ते आपण बघूया. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण सुधारणा समाविष्ट केली आहे. अंत्योदय आणि प्राधान्य या दोन्ही प्रकारच्या राशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे. आता त्यांना तिमाहीचे संपूर्ण धान्य एकाच वेळी घरी आणून ठेवता येईल. बघा तर मंडळी, पावसाळी तयारी आणि दूरदर्शी नियोजन हा नियंत्रण विशेषतः आगामी पावसाळी हंगामाचा विचार करून घेण्यात आलेला आहे. मान्सूनच्या काळात अतिवृष्टी, पूर, वाहतूक आणि व्यत्यय आणि रस्त्याची बंद अशी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व गोष्टींमुळे दैनंदिन वस्तूचा पुरवठा बाधित होतो आणि सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत लाभार्थ्यांकडे आधीपासूनच पुरेसा अन्नधान्याचा साठा असेल तर त्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्रास सहन करावा लागणार नाही. बघा तर मंडळी, धान्य संकल्पाची अंतिम तारीख. राज्य प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की सर्व पात्र लाभार्थ्यांनी 30 जून 2025 पर्यंत आपले तिमाहीचे धान्य दुकानातून आणून घ्यावे. या निर्धारित मुदतीनंतर नवीन धान्याचा पुरवठा सुरू होईल आणि जूनचा साठा संपवणे गरजेचे आहे. म्हणून सर्वांनी या सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. बघा तर मंडळी, प्रशासकीय यंत्रणेची तयारी. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी राबवण्यासाठी सरकारने सर्व स्तरावर व्यापक तयारी केली आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पुरवठा अधिकारी, ब्लॉक अधिकारी आणि राशन संचालकांना योग्य प्रशिक्षण दिले आहे. गोदामातील साठा, वाहतूक व्यवस्था आणि वितरण प्रक्रिया या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. सुरळीत कामकाजासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. बघा तर मंडळी, लाभार्थ्यांना होणारे विविध फायदे. या सर्व नवीन पद्धतीमुळे राशन कार्ड धारकांना अनेक महत्त्वाचे फायदे होणार आहेत. मुख्य फायदा म्हणजे दरमहा दुकानात जाण्याची गरज संपेल. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. पावसाळ्यात घराबाहेर पडण्याची गरज नसल्यामुळे आरोग्याची काळजी घेता येईल. घरात 3 महिन्याचा अन्नधान्याचा साठा असल्यामुळे अन्न सुरक्षेची खात्री मिळेल. दुकानात गर्दी कमी होईल आणि वितरण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होईल. बघा तर मंडळी, धान्याचे प्रमाण आणि वितरण तपशील. तिमाहीचे धान्य वितरण करताना प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार हिशोब केला जाणार आहे. अंत्योदय राशन कार्ड धारकांना प्रत्येक सदस्यासाठी 35 किलो तांदूळ आणि त्याच प्रमाणात गहू मिळणार आहे. प्राधान्य कार्डधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ आणि इतर धान्य नियमानुसार दिले जाणार आहेत. हे सर्व धान्य विनामूल्य किंवा अतिशय कमी दरात मिळणार आहेत. बघा तर मंडळी, योग्य संग्रहाच्या महत्त्वाच्या सूचना. मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा घरी आल्यानंतर त्याचे योग्य संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. धान्य कोरड्या, स्वच्छ आणि हवाबंद जागी ठेवावे. आर्द्रता टाळण्यासाठी योग्य कंटेनर वापरावेत. कीटक, उंदीर आणि इतर जीवजंतूंपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. धान्याचा अपव्यय होऊ नये याची काळजी घ्यावी आणि आवश्यकतेनुसार वापरावे.
नागरिकांचे सहकार्य आणि जबाबदारी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व पात्र लाभार्थ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी निर्धारित मुदतीत म्हणजेच 30 जून पर्यंत आपले धान्य आणून घ्यावे. राशन दुकान व्यवस्थापकांनी देखील सर्व लाभार्थ्यांना वेळेत आणि पूर्ण प्रमाणात धान्य पुरवावी. कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार टाळावेत आणि पारदर्शकता राखावी. बघा तर मंडळी, प्रायोगिक आधारावर सुरुवात कशी करावी हा निर्णय प्रायोगिक आधारावर घेण्यात आलेला आहे. या 3 महिन्याच्या कालावधीत जर ही पद्धत यशस्वी ठरली आणि लाभार्थ्यांना फायदेशीर वाटली तर भविष्यात कायमस्वरूपी अशा व्यवस्था राबवण्याचा विचार केला जाणार आहे. सरकारचे मुख्य उद्दिष्ट लाभार्थ्यांना सोयी सुविधा पुरवणे आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे हे आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत प्रशंसनीय आणि दूरदर्शी आहे. पावसाळी हंगामाच्या आव्हानाचा विचार करून घेतलेला हा निर्णय सामान्य जनतेच्या कल्याणाचा मोठी चालना देणारे आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हे खरोखरच एक वरदान ठरणार आहे. सर्व पात्र राशन कार्ड धारकांनी निर्धारित मुदतीत आपले धान्य संकलित करून या उपयुक्त योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा आणि सरकारच्या कल्याणकारी धोरणाला सहकार्य करावे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.